पुढील बातमी येत आहे ती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणून नीट परीक्षेचा गोंधळ झाल्यामुळे आता विद्यार्थी आक्रमक बघायला मिळत आहे। नीट परीक्षेच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवरती अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढत या दरम्यान आपला निषेध नोंदवला आहे। मागील महिन्यात देश पातळीवर नीटची परीक्षा घेण्यात आली होती, मात्र या परीक्षेचा पेपर फुटल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून या अन्यायाच्या निषेधार्थ सिल्लोड येथे अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढून दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी विद्यार्थ्यांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता। यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते, तर संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन विद्यार्थ्यांनी तहसील प्रशासनामार्फत पंतप्रधान यांना दिले आहे। बघूयात या दरम्यान बोलताना आंदोलनकर्ते विद्यार्थी यांनी काय सांगितले। मध्ये जो मोठा घोटाळा झालेला आहे त्यासाठी तो घोटाळा म्हणजे मोठमोठे जे केंद्र आहे त्यांनी पैसे देऊन हा घोटाळा केलेला आहे। आणि असं जर होत असेल तर आमच्यासारखे गरीब 2 वर्ष अभ्यास करून आणि जर मोठाले लोक पैसे देत असेल तर मग आमचा काय फायदा अभ्यास करून। आणि हा जो घोटाळा झालेला आहे सरकारने हे आमच्या म्हणजे मुलांसोबत चांगलं नाही केलेलं आहे। याच्यामध्ये पारदर्शकता झालीच पाहिजे। नीट परीक्षाच नाही तर दुसऱ्या ज्या काही परीक्षा आहे त्या पारदर्शकपणे झाल्या पाहिजे। ह्या होत्या आजच्या महाराष्ट्रभरातील टॉप 7 बातम्या। या बातम्यांचा आपण आढावा घेतला आणि यांसह वेळोवेळी मिळणाऱ्या बातम्या बघण्यासाठी, वेळोवेळी महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रबंध चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रबंध महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण सकाळीपासून तर रात्री उशिरापर्यंत संपूर्ण बातम्यांचा आढावा घेत असतो। लेटेस्ट बातम्या ह्या चॅनलवरती अपलोड होत असतात, त्या माध्यमातून आपल्याला योग्य व पारदर्शक विश्वासार्हता असलेली माहिती बातमी प्रबंधच्या माध्यमातून मिळत असते। आणि त्याचबरोबर आपण संध्याकाळी महाराष्ट्रभरातील त्या टॉप 7 बातम्या आहेत, महत्त्वाच्या बातम्या आहेत, या महत्त्वाच्या टॉप 7 बातम्यांचा आपण आढावा या माध्यमातून घेत असतो। आणि त्याच पद्धतीने प्रबंध न्यूजने अँड्रॉइडवरती ॲप्लिकेशन देखील दिलेलं आहे। जे आपले अँड्रॉइड युजर आहेत ते आपले अँड्रॉइड मोबाईल युजर आहे त्यांच्यासाठी आपण अँड्रॉइडला ॲप्लिकेशन दिले आहे। नक्कीच आपण प्ले स्टोअरवरती जाऊन प्रबंधभूमी न्यूज हे इंग्लिशमध्ये प्रबंधभूमी न्यूज सर्च करावे आणि त्या ठिकाणी प्रबंधभूमीचं न्यूज ॲप्लिकेशन डाउनलोड करा, जेणेकरून ज्या काही महाराष्ट्रभरातील, नाशिक जिल्ह्यातील, नाशिक विभागातील, उत्तर महाराष्ट्रातील ज्या काही महत्त्वाच्या बातम्या घडामोडी आहेत त्या थेट आपल्याला आपल्या मोबाईलवरती मिळणार आहेत। त्याचे नोटिफिकेशन देखील आपल्याला थेट मोबाईलवरती आपल्या त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिळत जाणार आहे। त्याच पद्धतीने प्रबंधभूमीने वेबसाईट देखील प्रकाशित केलेली आहे। प्रबंधभूमी.com या वेबसाईटवर जाऊन देखील आपण बातम्या वाचू शकतात, बघू शकतात। आणि त्याच पद्धतीने व्हिडिओ स्वरूपात बातम्या मिनिटाला क्षणाक्षणाला बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद।